ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 8। अहं सर्वस्य प्रभवो, अहं सर्वस्य प्रभवो, अहं सर्वस्य प्रभवो, मत्त सर्वं प्रवर्तते, मत्त सर्वं प्रवर्तते, मत्त सर्वं प्रवर्तते। अहं सर्वस्य प्रभवो, मत्त सर्वं प्रवर्तते, अहं सर्वस्य प्रभवो, मत्त सर्वं प्रवर्तते, अहं सर्वस्य प्रभवो, मत्त सर्वं प्रवर्तते। इति मत्वा भजन्ते माम्, इति मत्वा भजन्ते माम्, इति मत्वा भजन्ते माम्, बुधा भाव समन्वितः, बुधा भाव समन्वितः, बुधा भाव समन्वितः। अहं सर्वस्य प्रभवो, मतः सर्वं प्रवर्तते, इति मत्वा भजन्ते मां, बुधा भाव समन्वितः। अहं सर्वस्य प्रभवो, मत्तः सर्वं प्रवर्तते, इति मत्वा भजन्ते मां, बुधा भाव समन्वितः। अहं सर्वस्य प्रभवो, मत्तः सर्वं प्रवर्तते, इति मत्वा भजन्ते मां, बुधा भाव समन्वितः। लोक रुपयांना महत्व देतात, कारण त्यापासून सर्व मिळते, पण उत्पन्न काहीच करू शकत नाहीत. भगवंतापासूनच सर्व वस्तू उत्पन्न होतात आणि मिळतातही. हे जो जाणतो तो पैशाला भुलत नाही, भगवंताच्या भजनात रमतो. पदार्थ आणि व्यक्तीही भगवंतापासूनच उत्पन्न होतात आणि क्रियाही भगवंतापासूनच होतात. परंतु जीव पदार्थ आणि क्रिया यांच्याशी संबंध जोडून त्यांना आपले मानून त्यांचा भोगता व कर्ता होऊन बांधला जातो. भोगता बनल्यामुळे पदार्थ बंधनकारक होतात आणि कर्ता बनल्याने क्रिया बंधनकारक होतात. जर जीव भोगता व कर्ता बनला नाही तर बंधनच नाही. संसारात जो काही प्रभाव दिसून येतो तो सर्व भगवंताचाच आहे, ही गोष्ट भगवंताने गीतेत मत्त प्रमाणे कित्येक ठिकाणी सांगितली आहे. 7व्या अध्यायातला 7वा श्लोक, माझ्याशिवाय या संसाराचे दुसरे कोणी किंचिन मात्रही कारण आणि कार्य नाही. 7व्या अध्यायातील 12वा श्लोक, हे सात्विक राजस तामस भाव माझ्यापासूनच होता. 10व्या अध्यायातील 5वा श्लोक, प्राण्यांचे हे बुद्धी ज्ञान असमोह असे अनेक प्रकारचे वेगवेगळे भाव माझ्यापासूनच होतात. 15 अध्यायातला 15वा श्लोक, माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहन संशय इत्यादी दोषांचे नाश होत असतो. पुढील श्लोकात त्यांना भक्तांचे भजन कोणत्या पद्धतीने होते ते ऐकूया. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.